खमंग खुसखुशीत असे आपण आज मूग डाळीचे भजी बघणार आहोत। एकदम मस्त असे तयार होतात हे। तर चला मग आता आपण सुरुवात करूया। इथं मी 1 वाटी डाळ घेतलेली आहे। तुम्ही इथं सालीची डाळ घेतली तरी चालेल किंवा दोन्ही मिक्स डाळी घेतल्या तरी चालतील। हे आपण 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि हे आपण 1 ते 2 तासासाठी भिजत घालायचे आहे। इथं मी गरम पाणी ॲड करते, म्हणजे 15 ते 20 मिनिटात आपली डाळ चांगली भिजली जाईल। तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 2 ते 3 तास ठेवू शकता। जर गडबडीत हवी असेल तर मग गरम पाणी घालून ठेवायचं, म्हणजे लगेच भिजली जाते। आता आपण हे पाणी काढून घेऊया। आपली डाळ चांगली भिजलेली आहे। ह्याच्यातलं आपलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं जास्त पेस्ट पातळ होत नाही। 1 चमचा डाळ मी इथं बाजूला काढते, वरून आपण घालायची, म्हणजे भजी एकदम खुसखुशीत लागतात। आता आपण ही मिक्सरमध्ये घालून घेऊया आणि ह्यामध्येच आपण 1 इंच आलं, 1 चमचा लसूण आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालून हे वाटून घ्यायचं आहे। हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता हे वाटलेलं आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। त्यामध्ये 1 कांदा बारीक कट केलेला, कोथिंबीर मूठभर, चवीनुसार मीठ घालायचं आहे, 1 चमचा धने जिरे पूड, अर्धा चमचा लाल मिर्च पावडर आणि आपण काढून ठेवलेली 1 चमचा डाळ घालून मिक्स करून घेऊया। हे जर मिश्रण तुमचं जास्त पातळ झालं असेल तर इथं तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता। हे आपण सगळे मसाले आता मिक्स करून घेऊया आणि आता हे आपण भजी करायला घेणार आहोत। तर आपण त्यासाठी तेल गरम करायचं आणि त्याच्यातलंच तेल आपण इथं ह्या भजी बनवायच्या मिश्रणात घालणार आहोत। आपण इथं सोडा वापरत नाहीये, त्यामुळे मोहन घालणार आहोत। आता आपण भजी करायला घेऊया। आपल्याला एकदम गोल गोल करून टाकायचं नाही, आपण हातानेच असं सांडगे सोडतो त्याप्रमाणे बारीक मोठे सोडू शकता आपल्या आवडीप्रमाणे। आता हे आपण थोडे बुडबुडे कमी झाले की पलटवणार आहोत आणि हलवून आपण दोन्हीकडून क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहोत। इथं आता भाजलेले आहेत, तर आपण आता हे काढून घेऊया। ह्याचं तेल नितळून आपण एका प्लेटमध्ये हे भजी काढून घेऊया आणि आपण राहिलेले सगळे भजी असेच तळून घेऊया। एकदम क्रिस्पी असे आपले भजी आता इथं तयार झालेले आहेत। आता हे आपण मिरची सोबत सर्व करू शकतो। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक यू।